कोपरगाव शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ असणाऱ्या हलवाई वडा सेंटर येथे गॅस टाकीची नळीचा अचानक स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली आहे। या दुर्घटनेत एक तरुण भाजून जखमी झाला आहे। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। सदर घटना आज शनिवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार कोपरगाव शहरातील महात्मा गांधी चौक येथील हलवाई वडेवाले यांचे प्रसिद्ध हॉटेल असून वडे बनवत असताना शेगडीला लावलेल्या गॅस टाकीची नळी गरम होऊन लीक झाल्यामुळे गॅसने पेट घेतल्याने मोठ्या आवाजात स्फोट झाला। स्फोटानंतर लगेचच आगीने पेट घेतला। विशेष म्हणजे त्या ठिकाणी काम करणाऱ्या नितीन हलवाई या तरुणाला या आगीची झळ बसून तो भाजलेला असताना त्याने प्रसंगावधान राखत तात्काळ गॅस टाकीचा खालचा कॉक बंद केला। त्यामुळे पुढील अनर्थ टळला आणि मोठी दुर्घटना होण्यापासून बचाव झाला। आवाज होताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला। यावेळी दुकानात असलेल्या कापडांना आग लागली असताना मुकुंद जाधव या तरुणाने मोठे धाडस करत ते पेटत ते कापड बाहेर काढले। त्यानंतर परिसरातील नागरिकांनी गॅस टाक्या बाहेर काढल्या व आग विझवली। दरम्यान कोपरगाव नगरपालिकेच्या अग्निशमक दलास तातडीने पाचारण करण्यात आले होते। अग्निशमक दलाने घटनास्थळी दाखल झाले तोपर्यंत आग आटोक्यात आणण्यात आली होती। या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली होती। पोलीस प्रशासनानेही तात्काळ घटनास्थळी दाखल होत परिस्थिती हाताळली। प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे। आणि तुम्ही प्रत्यक्षदर्शी होतात या ठिकाणी ज्यावेळेस भट्टी चालू होती त्यावेळेस थोडंसे हीटच्या याच्यानी ती जी नळी ती लीक झाली। तिचं ते प्रेशरमुळे तिचा आवाज झाला। आवाज इतका मोठ्या प्रमाणात झाला त्यामुळे ते आजूबाजूचे सगळे परिसरात एकदम भयभीत वातावरण झालं। बाकी नुकसान वगैरे काही नाही। थोडंसं भट्टीजवळ असणाऱ्या मुलाला थोडीशी जखम झाली। बाकी विशेष काही नाही। दवाखान्यात नेले। काय नाव आहे जखमीचं? प्रथमेश नितीन हलवाई। मोठ्याच प्रमाणात स्फोट होता? जाळ वगैरे कसं होता? नाही, जाळ वगैरे काही नव्हता। थोडासा नॉर्मली ते कापड पेटलेलं होतं। बाकी फक्त तो नळीचा ब्लास्ट जोरात होता। बाकी टाकीला काही प्रॉब्लेम नाही। टाकी लगेच आम्ही स्वतः आमच्या हाताने काढून बाहेर ठेवलं आहे। कुठल्याही प्रकारचे कुठली जास्त हानी झालेली नाही। व्यवस्थित आहे आणि सर्व वेळेवर सगळे पळाले त्यामुळे मोठी हानी वाचली। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी। डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा।